हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कृपायुग. कारण की जी कृपा परमेश्वरांनी आपल्यावरती युगादी कालापासून केलेली आहे त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो माझ्या प्रियांनो. प्रभूला धन्यवाद देत आहे माझ्या प्रियांनो. भाग नंबर 6 मध्ये आपण हे शिकलो होतो की मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण भाग नंबर 6 मध्ये हे शिकलो होतो की त्या लोकांना पश्चाताप करायचा आहे, कारण की त्या लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळून मारलं. त्या लोकांना मूसाच्या द्वारे आज्ञा आणि नियम लावून दिले होते आणि त्या लोकांनी, इस्रायल लोकांनी आज्ञा आणि नियम व्यवस्थित फॉलो केल्याने, त्या आज्ञाप्रमाणे चालले नाही, म्हणून परमेश्वराच्या नेत्रामधून इस्रायल खाली पडला. माझ्या प्रियांनो, पेत्रस म्हणतो की आम्ही तुझ्या जोडीला चाललो तर आम्हाला काय मिळेल? तर येशू ख्रिस्त सांगतो का याकोबाच्या घराण्यावरती 12 गोत्रांवरती तुम्ही 12 प्रेषित न्यायनिवाडा करणार तर, आणि ते स्वर्गाचं राज्य परमेश्वर या भूमीवरती स्थापित करणार आहे. आणि त्या लोकांना मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण असं भाग नंबर 6 मध्ये शिकलो माझ्या प्रियांनो. तर आजचा ही मीटिंग जी आहे या भाग नंबर 7 मध्ये आपण हे शिकणार आहोत की प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य आणि गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य. कारण की आपण ह्या भागावरती आज चर्चा करणार आहोत. तर ही व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला विनंती करतो की ही व्हिडिओ सुरूपासून ते शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्धवट बघितलं तर माझ्या प्रियांनो हा मेसेज तुम्हाला काही कळणार नाही. तर ही व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजी मी प्रभूकडे 2 मिनिटाची विनंती करतो, प्रार्थना करतो. हालेलुया. धन्यवाद व सर्वशक्तिमान परमेश्वर, तुमचे आभार, तुमचे उपकार मानत आहे प्रभूजी. देवा, आजच्या सुंदरशा वेळेस प्रभू आम्हाला पुन्हा एकवट करण्याचा जो मौका दिलास त्याबद्दल तुझे आभार मानतो देवा. प्रभू, कलस्य 3:17 मध्ये तुम्ही हे सांगितलेलं आहेस, करणे या बोलणे जे काय करा ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करत जा. पिता परमेश्वर, तुझे उपकार करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी आजच्या दिवसात आजचा हा दिवस तुम्ही दिलास त्याबद्दल जे विशेष आभार मानतो. सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, ऐक आणि मान्य कर स्वर्गीय पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड माझ्या प्रियांनो. तर आजच्या ह्या मीटिंगला आपण सुरुवात करत आहोत. तर आजचा हा भाग नंबर 7, आजचा हा विषय आहे की परमेश्वरांनी प्रगट केलेली स्वर्गाचं राज्य आणि गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य. तर हे विषय शिकण्या अगोदर माझ्या प्रियांनो, वचनात सांगलंय तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा. तर आपण ह्या विभागणीच्या द्वारे आजच्या ह्या वचनाला सुरुवात करत आहोत माझ्या प्रियांनो. तर सर्वात प्रथम आता आपण सुरुवात करत आहोत की प्रगट केलेली स्वर्गाचं राज्य, आपण ह्याला सुरुवात करत आहोत. तर माझ्या प्रियांनो, चला आपण सुरुवात करूया. योहान अध्याय 1 वचन 6 मध्ये जाऊया आपण. योहान अध्याय 1 वचन 6 मध्ये जाऊया आपण. योहान अध्याय 1 वचन 6. हा. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. बघा, देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव होते योहान. आणि योहान त्या इस्रायल लोकांमध्ये उभा राहून हे सांगत आहे योहानाला परमेश्वराने याच्यासाठी पाठवलं. तर योहानाबद्दल परमेश्वर काय म्हणत आहे, तर आपण मलाखी मध्ये जाऊया. मलाखी अध्याय 3 वचन 1 मध्ये जाऊया. प्लीज देवाचं वचन, मलाखी अध्याय 3 वचन 1. मलाखी अध्याय 3 वचन 1. हो. पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या. बस. हालेलुया. पहा, माझं पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. हालेलुया. बघा, परमेश्वर म्हणतो माझे सगळे मार्ग तयार करण्यासाठी, माझा एक निरोप पुढे घेण्यासाठी मी माझ्या अगोदर एक निरोप्या पाठवतो. हालेलुया. आणि त्याचं नाव काय आहे माझ्या प्रियांनो? योहान. हालेलुया. योहान ह्या इस्रायल लोकांमध्ये उभं राहून असं सांगत आहे की मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्या इस्रायल लोकांमध्ये योहान उभा राहतोय. आणि योहान काय म्हणत आहे, आपण लुकाच्या पत्रीमध्ये जाऊया. लुका अध्याय 16 वचन 16 मध्ये जाऊया आपण. लुका अध्याय 16 वचन 16 मध्ये जाऊया आपण.
लुका अध्याय 16 वचन 16. हा योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. हा तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. हालेलुया. योहानापर्यंत नियमशास्त्र और संदेष्ट होते. माझ्या प्रियांनो, मी देवाचं वचन काढत आहे. तर योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. माझ्या प्रियांनो, योहानाला परमेश्वराने याच्यासाठी पाठवलं की तू आता स्वर्गाचं राज्य प्रगट करण्यासाठी सर्वात प्रथम परमेश्वरांनी मलाखीमध्ये भविष्यवाणी केली होती की माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला एक निरोप्या पाठवतो. आणि योहान सांगतो की योहानापर्यंतच माझ्या प्रियानो नियमशास्त्र व संदेष्टे होते आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. आक्रमणचा अर्थ होतो प्रत्येक मनुष्य त्यावर लढा करतो. माझ्या प्रियानो, कारण की आपण सुरुवात केलेली आहे की प्रगट केलेली स्वर्गाचं राज्य. माझ्या प्रियांनो, लढा म्हणजे जी परमेश्वरांनी सुवार्ता लोकांना सांगत होता आणि बाप्तिस्मा करायला योहान ज्यावेळेला इस्रायल लोकांमध्ये सांगत होता, खूप सारे लोकांनी त्याचा काही बाप्तिस्मा त्याच्या वचन घेऊन काही लोकांनी चालले, पण काही लोकांनी त्या योहानाला पण लढा दिला. माझ्या प्रियांनो, आपण लुका 16:16 वचनामध्ये वाचलेलं आहे. पुन्हा एकदा तरी वाचूया आपण. योहान 16:16. लुका अध्याय 16 वचन 16. हा योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. बघा, योहानापर्यंतच फक्त नियमशास्त्र आणि संदेष्टेच होते. त्याच्यानंतर नाही माझ्या झालेला. माझ्या प्रियांनो, त्याच्यानंतर नियमशास्त्रच्या द्वारे पुढे संदेष्टे कोणच आलं नाही. माझ्या प्रियांनो, तर योहानापर्यंतच नियमशास्त्र व संदेष्टे होते. तेव्हापासूनच देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे. बघा, तेव्हापासून योहानापासूनच देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. आक्रमणचा अर्थ लढा करतो. माझ्या प्रियानो, हालेलुया. त्या इस्रायल लोकांना योहान उभं राहून खूप साऱ्या गोष्टी शिकवत आहे, तरी पण ते लोक योहानाचा देवाच्या संदेशाचा व्यर्थ करतात. आपण बघूया माझ्या प्रियांनो, लुका अध्याय 7 वचन 29 आणि 30 मध्ये आपण जाऊया. माझ्या प्रियांनो, लुका अध्याय 7 वचन 29 आणि 30 मध्ये जाऊया आपण. लुका अध्याय 7 वचन 29. हा आणि जकांदारासह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. बस, बघा, आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. काही माझ्या प्रियांनो, काही पक्षात योहानाच्या पक्षामध्ये काही लोक होते, ते योहानाचा बाप्तिस्मा घेऊन योहानाच्या पक्षाप्रमाणे योहानाच्या सुवार्तेप्रमाणे चालत होते. माझ्या प्रियांनो, पण काही लोकांनी 30 मध्ये वाचूया आपण. परंतु परुषी व शास्त्री ह्यांनी आपणा संबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्यांच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. बघा, ज्या वेळेला योहानाला परमेश्वराने अगोदरच पाठवलं होतं की मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी निरोप्या पाठवतो, कारण की योहान परमेश्वराचा एक सेवक होता, दास होता. त्यांनी अशासाठी पाठवलं की मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हे स्वर्गाचं राज्य परमेश्वराच्या दासापासून योहानापासून हे परमेश्वराने प्रगट केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, हे प्रगट करायला सुरुवात करत आहे. पण काही लोक योहानाचा संदेश ऐकून योहानाच्या मार्गाने चालतात, ऐकतात, पण काही शास्त्री आणि काही पुरुषी लोकांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला नाही आणि देवाच्या संकल्प देवाचा व्यर्थ केला. माझ्या प्रियांनो, कारण की 30 मध्ये आपण हे वाचत आहोत. माझ्या प्रियांनो, 30 मध्ये, परंतु पुरुषी व शास्त्री यांनी आपणा संबंधाने असलेल्या देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. देवाचा संकल्प याचा अर्थ दृढ निर्णय,
पक्का विचार, देवाचा पक्का विचार होता. योहानाच्या द्वारे तर हे लोक सुधारतील, योहानाच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे हे लोक मन फिरवतील. पण त्या लोकांनी देवाचा संकल्प, देवाचा पक्का विचार, दृढ निर्णय त्या लोकांनी, इस्रायल लोकांनी नकार केलेला आहे. माझ्या प्रियानो, योहानाच्या द्वारे राज्याची सुवार्ता म्हणजे स्वर्गाचं राज्य परमेश्वराच्या दासांनी प्रगट केलेलं आहे. पण इस्रायल काही ऐकत नाही. म्हणून इकडे योहानाला अटक केल्यानंतर माझ्या प्रियांनो, आपण मार्क मध्ये जाऊया. आपण 1:14 आणि 15 मध्ये योहानाला अटक केल्यानंतर परमेश्वरांनी ही तीच सुवार्ता सांगितलेली आहे. आपण वचनाद्वारे बघूया. मार्क अध्याय 1 वचन 14 आणि 15. हा, योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत गलिलात आला व म्हणाला, कालची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. बघा, योहानाला इकडे अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गलिलात फिरत म्हणाला. परमेश्वराने पण तेच सांगितलं. म्हणजे ज्या वेळेला योहान सांगत होता स्वर्गाच्या राज्याची परमेश्वराच्या दासांनी प्रगट केलं, तेच योहान अटक झाल्यानंतर तेच येशू ख्रिस्तांनी पण तेच सांगितले की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, म्हणजे प्रगट करत आहे लोकांमध्ये. माझ्या प्रियानो, आणि 15 मध्ये आपण बघितलं तर कालाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. कालाची पूर्णता झालेली आहे आणि देवाचे राज्य जवळ आलेलं आहे असं परमेश्वरानेही त्या इस्रायल लोकांना सांगत होता. मग स्वर्गाचं राज्य प्रगट करण्यासाठी पहिला योहानाला पाठवलं. योहान अटक झाल्यानंतर माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तांनी पण तेच सांगितलं की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. म्हणजे परमेश्वर ह्या इस्रायल लोकांना स्वर्गाचं राज्य प्रगट करत आहे. माझ्या प्रियानो, तर स्वर्गाचं राज्य प्रगट करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, तरी सुद्धा 40 दिवस तो इस्रायल लोकांना दर्शन देऊन स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगत होता. माझ्या प्रियांनो, कारण की आपण वचनामध्ये जर बघितलं तर प्रेषित अध्याय 1 वचन 3 मध्ये बघूया आपण. बघा परमेश्वर काय म्हणत आहे वचनाच्या द्वारे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 3. हा, मरण सोसल्यानंतरही त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणे आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे. बघा, बस पुष्कळ मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहे हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे. बघा, परमेश्वर मरण पावल्यानंतर सुद्धा परमेश्वर 40 दिवस त्या इस्रायल लोकांना दर्शन देत होता आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. मग प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य परमेश्वरांनी वापस तीच सुवार्ता सांगितली. योहान पण तेच सांगत होता, येशू ख्रिस्त पण मरण पावल्यानंतर ही तेच देवाच्या राज्याची गोष्टी सांगत होत्या. पण माझ्या प्रियांनो, आतापर्यंत येशू मरण पावल्यानंतरही तो देवाच्या राज्याची गोष्टी सांगत होता. मग आपल्याला विचार करायला भाग पडतो, मग गुपित ठेवलेली गोष्ट परमेश्वराने मरण पावल्यानंतर गुपित ठेवलेली गोष्ट परमेश्वराने प्रगट का नाही केली? कशासाठी ती गुपित गोष्ट आपल्यासाठी ठेवली होती? मग त्यावेळेला प्रगट करायला पाहिजे होती माझ्या प्रियांनो. तरी सुद्धा परमेश्वराने ती प्रगट नाही केली. तरीही 40 दिवस तो त्यांना दर्शन देत होता आणि 40 दिवस तो देवाच्या राज्याची घोषणा करत होता. माझ्या प्रियांनो, तर ह्या वचनाद्वारे मी तुम्हाला हे कळवलं की स्वर्गाचे राज्य परमेश्वरांनी योहानाच्या द्वारे प्रगट केलेलं आहे. योहान अटक झाल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर परमेश्वरांनी तेच स्वर्गाचं राज्य या इस्रायल लोकांना पुन्हा प्रगट करण्यासाठी त्यांनी प्रगट केलं. आणि मृत्यू पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाल्यानंतर तरी सुद्धा तेच स्वर्गाचं राज्य तो इस्रायल लोकांबद्दल, स्वर्गाचं राज्याबद्दल इस्रायल लोकांबद्दल सांगत होता. तर माझ्या प्रियांनो, हे प्रगट केलेली सुवार्ता आता आपण बघलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत की गुपित ठेवलेली स्वर्गाचं राज्य, गुपित ठेवलेले स्वर्गाचं राज्य हे नक्की आता आपण मेन विषयाला सुरुवात करत आहोत.
तर ह्या विषयाला आपण केवळ ह्या विभागणीच्या द्वारे आपण शिकत आहोत. जर आपण ह्या विभागणी करून जर शिकलो नाही, तिमोथेयुस 2:15 या वचनाद्वारे आपण जर विभागणी करून शिकलो नाही, तर आपल्याला वचनाचा काही मार्गदर्शन कळणार नाही. आपलं जीवन व्यर्थ आणि व्यर्थ जाईल. तर माझ्या प्रियांनो, आता आपण सुरुवात करत आहोत का गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य. हालेलुया. तर आपण वचनाला सुरुवात करत आहोत. मी विश्वास करतो की प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य याच्याद्वारे तुम्ही थोडक्यात ऐकून घेतलं वचनाच्या द्वारे. आता आपण बघणार आहोत का गुपित ठेवलेले स्वर्गाचं राज्य हे परमेश्वरांनी कुठल्या दासाला अपॉइंटमेंट केलं, कोणाच्या द्वारे गुपित सुवार्ता परराष्ट्रीय लोकांकडे आली, हे आपण वचनाद्वारे बघत आहोत. तर देवाच्या वचनाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. 1 कोरिंथी अध्याय 2. 1 कोरिंथी अध्याय 2 वचन 1 कोरिंथी अध्याय 2 वचन 7. हा. तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो, ते गुप्त ठेवले होते. हा. ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमले होते. बघा, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते. बघा, परमेश्वरांनी हे गुप्त ज्ञान हे गुपित ठेवलं होतं. ते युगाने ते होते, देवाने युगाच्या पूर्वी, युग बनवण्याच्या अगोदरच तुमच्या आमच्या गौरवाकरिता एक गोष्ट नेमून ठेवली होती. आणि ती गोष्ट नेमून ठेवल्यानंतर परमेश्वरांनी ती गोष्ट सांगण्यासाठी एका दासाला परमेश्वरांनी निवडलं. एका दासाला निवडलं आणि त्यांनी हे सांगितलं का इस्रायली आणि परराष्ट्रीय यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी तुला निवडलेला आहे. आता हे गुपित ज्ञान आपल्याला परराष्ट्रीय लोकांना प्रगट करण्यासाठी परमेश्वरांनी एक दासाला निवडलेला आहे. आपण प्रेषितांची कृत्यमध्ये जाऊया. अध्याय 9 वचन 15 मध्ये बघूया. आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 15 मध्ये जाऊया. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 15. हा. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राज्य व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. बघा, परराष्ट्रीय आणि इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी तुला निवडलेले एक पात्र आहे. अशासाठी परमेश्वराने त्याला निवडलेलं आहे की जी तू गुपित गोष्ट ठेवलेली आहे, जी गुपित गोष्टीचा तू लोकांना, या परराष्ट्रीय लोकांना अर्थात या कृपेच्या लोकांना तू सांगावं म्हणून एक निवडलेलं परमेश्वरांनी पात्र आहे. अर्थात पौलुसला निवडलं आपल्यासाठी. माझ्या प्रियांनो, देवाच्या अंधारातून व देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी परमेश्वरांनी, आपण अजून एक वचन बघूया. प्रेषितांचे कृत्य अध्याय 26 वचन 8 मध्ये जाऊया. आपण अजून एक तुम्हाला प्रूफ देत आहे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 26 वचन 8. हा. देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे. 26 वचन 18 सॉरी. प्रेषितांची कृत्य अध्याय 26 वचन 18. हा. मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवितो, हा. ह्यासाठी की त्यांनी अंधकारातून उजाडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. बघा, हालेलुया. ही गुपित ठेवलेली स्वर्गाचं राज्य हे परमेश्वरांनी पौलुसला निवडलं. कारण की प्रेषित 9:15 मध्ये बघितलं का हे निवडलेलं पात्र आहे. हे निवडलेलं पात्र आहे. आणि परमेश्वराचं वचनात आपण हे बघत आहोत प्रेषित 26:18 मध्ये की मी तुला अंधारातून उजाडाकडे लोकांना न्यावं आणि सैतानाच्या हर एक बंधनातून सोडावं म्हणून मी तुला लोकांमध्ये पाठवत आहे. माझ्या प्रियांनो, तर परमेश्वर आपल्याला पौलुसला
ह्या परराष्ट्रीय लोकांकडे अर्थात या कृपायुगाच्या लोकांकडे परमेश्वर ह्या पौलुसला पाठवत आहे माझ्या प्रियानो. कारण की तिथं स्पष्ट दिलं आहे, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी. म्हणून परमेश्वरांनी ह्या पौलुसला या अन्य जातीकडे पाठवायला परमेश्वरांनी सुरुवात केलेली आहे माझ्या प्रियांनो. तर ह्या युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या जी गोष्ट परमेश्वरांनी गुपित ठेवलेली होती ती गोष्ट पवित्र जनांना प्रगट केलेली आहे. कलोसे 1:26 वचनात आपण जाऊया की अंधारातून उजेडाकडे नेण्यासाठी परमेश्वरांनी पौलुसला आपल्याकडे पाठवलेलं आहे. आणि युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या जी गोष्ट गुपित ठेवलेली होती ती आता परमेश्वर या पवित्र जनांना प्रगट करणार आहे. कारण की आपला पहिला कलोसे 1:26 वचनात जर बघितलं, कलस्य अध्याय 1:26, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते परंतु आता त्यांच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे ते हे वचन होय. बघा, जे रहस्य युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या गुपित ठेवलेलं होतं ते आता पवित्र जनांना प्रगट झालेले आहे. बघा, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या म्हणजे जे आदामापासून ते येशू ख्रिस्तावरती मरेपर्यंत परमेश्वराचे जे युगानुयुग आणि जे पिढ्यानपिढ्या जे रहस्य गुपित ठेवलेले होते ते आता ह्या कृपेच्या द्वारे या पवित्र जनांना माझ्या प्रियानं प्रगट झालेले आहे. आणि ते पवित्र जनांना प्रगट झालेले आहे. आणि ते रहस्य काय आहे ते इफिस अध्याय 2:8 मध्ये आपण बघितलं तर ते रहस्य काय आहे आपण ते बघत आहोत. इफिस अध्याय 2:8 मध्ये जाऊया आपण. इफिसकरांस पत्र अध्याय 2:8 मध्ये, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. बघा, ते रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुपित ठेवलेले होते ते आता पवित्र जनांना प्रगट झालेले आहे. आणि ते रहस्य का आहे तर इफिस अध्याय 2:8 मध्ये आपण बघत आहोत की कृपेने तुमचे विश्वासाच्या द्वारे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालं असं नाही, एक देवाचे दान आहे. बघा, जी प्रगट केलेली सुवार्ता परमेश्वराने इस्रायल लोकांमध्ये आणि जी गुपित सुवार्ता होती, जे गुपित स्वर्गाचं राज्य प्रगट केलं ते केवळ पौलुसला प्रगट केलं माझ्या प्रियांनो. पौलुसच्या द्वारे अन्य जाती लोकांकडे गेलं. कारण की पौलुस तिथं खरं सांगत आहे माझ्या प्रियांनो का कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि हे तारण तुमच्या हातून झालं असं नाही, एक देवाने दिलेले दान आहे. आतापर्यंत परमेश्वराने जे आपल्याला दान दिलेले आहे ते आपण का गमावतो, का त्याला ठोकर मारतो? आज आपण अन्य जाती आपली कुऱ्हाड घेऊन आपल्याच पायावर मारत आहे माझ्या प्रियांनो. कारण की हे दान दिलेली गोष्ट अजूनपर्यंत माझ्या प्रियांनो हे आपल्याला कळत नाही. कारण की या युगाच्या देवी देवताने आपली मन अंधली केलेली आहेत माझ्या प्रियांनो. सैतानाने हर एक बंधन बंद केलेले आहेत. हे गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य हे या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रियांनो. का कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालं असं नाही, हे देवाने दिलेले दान आहे. आणि हे दान परमेश्वराच्या दासाला पौलुसला कुठल्या मनुष्याच्या सांगितल्याप्रमाणे हे प्राप्त झाले नाहीये, तर देवाच्या प्रकटीकरणामुळे हे परमेश्वराच्या दासाला पौलुसला प्रगट झालेले आहे. कारण की पौल स्पष्ट म्हणतो गलती अध्याय 1:11 मध्ये की प्लीज देवाचं वचन, गलतीकरांस पत्र अध्याय 1:11, कारण बंधूंनो मी तुम्हाला हे कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली आहे. बघा, येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणामुळं ती सुवार्ता मला प्राप्त झाली. अर्थात कुठली गुपित ठेवलेली सुवार्ता ते म्हणजे आहे कृपायुग. ते परमेश्वराने जे गुपित ठेवलेले स्वर्गाचं राज्य आहे ते कुठल्या मनुष्याच्या सांगितल्याप्रमाणे मला प्राप्त झाली असं नाही, तर देवाच्या
प्रकटीकरणामुळे ही कृपेची सुवार्ता पौलुसला प्रगट झाली माझ्या प्रियांनो. येशू ख्रिस्त आणि योहान या इस्रायल लोकांमध्ये उभं राहून या इस्रायल लोकांमध्ये स्वर्गाचं राज्य हे प्रगट करत आहे. आणि पौलुसला गुपित गोष्ट जे युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या जे गुपित ठेवलेलं होतं ते कुठल्या मनुष्याच्या सांगितल्याप्रमाणे प्रगट झालेलं नाही, तर देवाच्या प्रकटीकरणामुळे हे कृपायुग परमेश्वराच्या दासाला प्रगट झालेलं आहे. आणि आपण 2026 आता या वर्तमान कालामध्ये हल्ली माझ्या प्रियांनो या कृपेमध्ये आपण चालत आहोत. माझ्या प्रियांनो, हे गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य माझ्या प्रियांनो मी तुम्हाला प्रगट करण्यासाठी या वचनाद्वारे तुम्हाला सांगत आहे. प्रियांनो, हे जर तुम्हाला गुपित स्वर्गाचं राज्य प्रगट तुम्हाला आता समजलं नाही माझ्या प्रियांनो, तर आपलं जीवन व्यर्थ होणार आहे माझ्या प्रियांनो. कारण की माझ्या प्रियांनो, 2 तिमोथी 2:5 वचनाद्वारे आपण जर विभागणी करून जर शिकलो नाही तर वचन आपल्याला काही समजणार नाही. बघा, इथे पौलुस स्पष्ट सांगतो की कुठल्या मनुष्याच्या सांगितल्याप्रमाणे ही सुवार्ता मला प्रगट झालेली नाही, तर देवाच्या प्रकटीकरणामुळं ही सुवार्ता मला प्रगट झालेली आहे. ते कुठले? हा एक कृपायुग, ही कृपा परमेश्वराला पौलुसला प्रगट झाली. आणि पौलुसनी आपल्या जीवाची किंमत थोडी सुद्धा केली नाही. त्यांनी आपल्या जीवाचा, प्राणाचा, खाण्यापिण्याचा काही उपयोग केला नाही. जी सुवार्ता पौलुसला प्रगट झालेली आहे, तर पौल म्हणतो प्रेषित 20:24 मध्ये की ती सुवार्ता शेवटास न्यावी. न ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, पौल असं म्हणत आहे, या कृपेच्या द्वारे ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, तर पौल काय म्हणत आहे माझ्या प्रियांनो? आपण वचनात जाऊया. रोम अध्याय 11 वचन 13 मध्ये पौल काय म्हणत आहे माझ्या प्रियांनो? तर रोमकरांपत्र अध्याय 11 वचन 13. पण आता तुम्ही परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, परराष्ट्रीय लोकांना मी तुम्हाला हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. त्या अर्थी मी माझ्या सेवेला, ह्या कृपेला मोठेपणा देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ह्याच वचनाच्या द्वारे तुम्ही मला प्रश्न मांडू शकता. तर पौल म्हणतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी माझ्या सेवेला मोठेपणा देतो. हालेलुया. तर आज ह्या मीटिंगच्या द्वारे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रगट केलेले स्वर्गाचं राज्य ते म्हणजे इस्रायल लोकांना, आणि गुपित ठेवलेलं स्वर्गाचं राज्य ते म्हणजे पौलुसला. ही कृपायुग पौलुसला प्रगट केली, आणि गुपित ठेवलेली स्वर्गाचं राज्य ते म्हणजे कृपायुग, आणि प्रगट केलेलं स्वर्गाचं राज्य ते म्हणजे 1000 वर्ष ह्या लोकांना परमेश्वर याकोबाच्या 12 गोत्रांवरती 12 प्रेषित राजासनावर बसून न्याय निवाडा करतील. आणि आपल्याला आपण युगानुयुग आणि सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. हे भेद आपण या वचनाच्या द्वारे, ह्या 2 तिमोथी 2:15 ह्या विभागणीच्या द्वारे आपण हे गुप्त भेद आपण शिकत आहोत. तर मला विश्वास आहे माझ्या प्रियांनो का हे गुप्त भेद तुम्हाला आवडले असेल, आणि तुम्ही या माझ्या व्हिडिओला खूप प्रेम आणि लाईक, सबस्क्राईब करता, त्याबद्दल तुमचे विशेष आभार मानत आहे माझ्या प्रियांनो. तुम्ही ह्या गोष्टीला खूप सारा प्रेम देत आहात माझ्या प्रियांनो. तर आजच्या ह्या मीटिंगच्या द्वारे भाग नंबर 7 ह्या मीटिंगच्या द्वारे आपण हे शिकलो आहोत की प्रगट केलेली सुवार्ता आणि गुपित ठेवलेली सुवार्ता ह्या दोघांचा आपण जे विभागणी करून जे शिकलेला आहोत, या वचनाचा विभागणी करून जे शिकलेला आहोत, हे तुम्हाला वचन समजलं असेल हा माझा विश्वास आहे माझ्या प्रियांनो. तर मी संदेश जाधव इथेच तुमचं समाप्ती घेत आहे. तर मिळूया भाग नंबर 8 मध्ये. तिथपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, कृपा तुमच्या जीवनात सदैव असो. आमेन. थँक्यू.